तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे ठाण्याला, ठाण्याच्या दुर्गेश्वरीचे दर्शन घ्यायला। ठाण्याच्या दुर्गेश्वरीची खासियत म्हणजे ती देवी धर्मवीर आनंद दिघे यांनी स्थापन केलेली देवी आहे। त्या मंडळाची खासियत म्हणजे त्या मंडळाचं दरवर्षी काय ना काय नवीन डेकोरेशन असतं, युनिक असं। तर आपण आलो नेरूळवरून डायरेक्ट ट्रेनने ठाण्याला, ठाण्यावरून वॉकिंग डिस्टन्स 10 मिनिटावर आहे ठाण्याची दुर्गेश्वरी। तुम्ही ऑप्शनला बस आणि शेअरिंग ऑटोसुद्धा घेऊ शकता। तर आपण चाललो आहे आता टेंबे नाक्याला, ठाण्याच्या दुर्गेश्वरीला। तुम्ही ब्लॉगच्या शेवटपर्यंत असेच जोडून राहा आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा। मित्रांनो, ठाणे स्टेशनपासून साधारण 10 मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स आपण कव्हर केलं। 10 मिनिटानंतर आपल्याला दाखवतो।
तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे दिघे साहेबांच्या आनंद आश्रमला. आनंद आश्रम हे दिघे साहेबांचं निवासस्थान होतं जिथे ते राहायचे. तर चला मी तुम्हाला दाखवतो आतमधून आनंद आश्रम कसं दिसतं. तर ही आहे दिघे साहेबांची खोली जिथे ते राहायचे. इथे जो दरवाजा दिसतोय त्याच्या पलीकडे आहे किचन जिथे ते जेवण वगैरे बनवायचे आणि झोपायचे देखील. मित्रांनो, फायनली आपलं ठाण्याचं दुर्गेश्वरीचं दर्शन झालेलं आहे. दर्शन खूप छान झालं. थोडी घाईघाई झाली कारण व्हॉलेंटियर्स गर्दी झाल्यामुळे आपल्याला पुढे पाठवत होते, पण जरा एक रिक्वेस्ट केल्यानंतर ते जरा थोडं थांबून दिलं. तर आपण सगळे व्हिडिओज काढले. आपण नंतरला आनंद आश्रमला देखील गेलो. आनंद आश्रम ठाण्याच्या दुर्गेश्वरीला बाजूलाच आहे. आनंद आश्रममध्ये जाऊन मला धर्मवीर मूवीची आठवण आली, कारण धर्मवीर मूवीमध्ये जो सेट आहे तो एक्झॅक्ट खरं आनंद आश्रमचाच सेट आहे. तर एक्झॅक्ट सगळे तेच गोष्टी होते जे जे मूवीमध्ये यूज केले, सेम टू सेम तसंच होतं. हुबेहूब म्हणजे जो सेट ते बोललेत का हुबेहूब आनंद आश्रम उभा केलं, तर ते खरंच आहे. तर दर्शन तर खूप छान झालं. फोटोज देखील काढले भरपूर. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं, मूर्ती कशी वाटली आणि आनंद आश्रम बघून तुम्हाला काय वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढच्या ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.